आकडेवारीमधनं आता हे दिसतंय की भाजपला धक्का बसतोय, भाजपच्या काही जागा कमी होत आहेत हे तर आता स्पष्ट दिसतंय, पण काँग्रेसला मात्र फायदा होताना दिसतोय. काँग्रेसला फायदा होताना दिसतोय. हे आत्ताच्या या तिन्ही जे पोल आपल्याकडे आलेले आहेत, एबीपी, TV9, मुंबई तक, याचं जर सारगार काढलं तर मला असं वाटतं की 1 वरून त्यांची जास्तीत जास्त 8 हा त्यांचा एक आकडा येतो आणि भारतीय जनता पक्षाचा 23 वरून खाली जाऊन ते 17 पर्यंत जातील अशा प्रकारचं आता दीज आर ऑल प्रिडिक्शन, दीज आर नॉट रिझल्ट. मला असं वाटतं की या दोन्ही पक्षांनी, मी एक वेगळा विचार असा मांडतोय, इकडे भारतीय जनता पक्ष 28 जागा लढला, काँग्रेसला तेवढ्याही जागा लढायला मिळाल्या नाही. जर उद्या हे दोन्ही पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात लढले असते तर काय चित्र दिसलं असतं, असाही एक विचार या ठिकाणी आहे की मग खऱ्या अर्थाने दोन्ही पक्षांना आपापली ताकद कळून चुकली असते. कारण आता या क्षणाला भारतीय जनता पक्षाला तिकीट वाटपामधल्या काही गोष्टींचा फटका बसलेला दिसतोय, तसंच तो काँग्रेसलाही बसलेला दिसतोय. जर काँग्रेसने 18च्या ऐवजी सगळ्या 48 जागा लढल्या असत्या तर कदाचित त्यांना 8 वरून अधिक जागाही मिळू शकल्या असत्या आणि भारतीय जनता पक्षालाही अधिक मिळू शकल्या असत्या आणि सर्वच राजकीय पक्षांना त्यांचा दमसास आजमावता आला असता. फक्त थोडासा एक मुद्दा याच्यामध्ये ऍड करते.